आम्हा सोयरे वनचरे, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, कापडी पिशव्यांचा वापर करा, पर्यावरणाचा ऱ्हास करू नका असे विविध संदेश देत ठाण्यातील रिक्षाचालक संजय वरणकर यांनी पर्यावरण जागृतीचा निर्धार केला. आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर राहावं यासाठी या रिक्षाचालकानं स्वखर्चातून आपली रिक्षा सजवली आहे. गेल्या 28 वर्षांपासून ते रिक्षा चालवत असलेल्या या रिक्षाचालकानं 6 वर्षांपासून पर्यावरण वाचवण्याचा ठाणेकरांना संदेश देत आहेत. संजय वरणकर यांनी आपल्या रिक्षाच्या आतमध्ये चांद्रयान, पाणी वाचवा, शिक्षण अनमोल आहे, चला सर्वजण शाळेत जाऊया, व्यसनमुक्ती, कचरा कुंडीतच टाकावा, प्राणी वाचवा, ओला सुका कचरा वेगळा करा, नेत्रदान आणि रक्तदान करा असे विविध देखावे मांडले आहेत. या देखाव्यांची माहिती प्रवाशांना देण्याकरिता त्यांनी रिक्षामध्ये आपल्या मुलीच्या आवाजात रेकॉर्ड केलेली 4 मिनिटांची एक ऑडिओ क्लिप देखील लावली आहे. थकलेल्यांसाठी थंड पाणी, पान, सिगारेट, तंबाखू आणि गुटख्यासारख्या व्यसनांपासून दूर राहण्याकरिता बडीशेप, डाळ, लहान मुलांसाठी चॉकलेट, कापडी पिशव्या, पुस्तकं, घड्याळ, कॅलेंडर, प्रथमोपचार पेटी, कचऱ्याचं डस्टबिन अशा सगळ्या गोष्टी रिक्षात प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांनी ठेवल्या आहेत. संजय वरणकर हे मध्यमवर्गीय असून त्यांनी आपल्या रिक्षात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी या सोयीसुविधा मोफत ठेवल्यात. त्यांचा खर्च भागवण्यासाठी ते जास्त वेळ रिक्षा चालवतात आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रवाशांना सुविधा ते उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर गरजू, कॅन्सर पीडित, डायलिसिस किंवा अन्य आजारांनी पीडित व्यक्तींसाठी संजय हे घरपोच सेवा देतात. त्यासाठी ते आपली मीटरपेक्षा कमी पैसे आकारतात. मला लोकांना इतका सुंदर प्रतिसाद आहे ना की आता मी हे जे केले मला तर 6 वर्ष झालेत, पण अजून माझी मित्रमंडळी पण काही गाडीत पाणी किंवा अजून झाडं म्हणजे मी हे ठेवलंय तसं तुम्ही वेगळ्या लोकांना सेवा द्या या परीने आपलं हे चाललेलं आहे. हे सगळं तुम्ही स्वखर्चाने करताय. तुम्हाला समजा आता भाडं एखाद्याचं स्वीकारता तर त्यासाठी काय जास्त आकारणी घेता किंवा काय कसं कसं तुम्ही करता? हे मी माझ्या 2 भाडी जास्त मारतो मी आणि हे मी माझ्या स्वतःच्या पैशाने लोकांना देतो. मी कापडी पिशवी वापरावी म्हणून प्लास्टिक नाही वापरायची, मी कापडी पिशवी ठेवलेली आहे. मास्क ठेवले जेणेकरून त्यांना मास्क पाहिजे मास्क वगैरे मी गाडीमध्ये अवेलेबल करून देतोय. कोविड काळ येऊन गेला, कोविड काळामध्ये कसं काम केलं? कोविड काळामध्ये पण माझ्या गाडीमध्ये मास्क वगैरे मी ठेवलेले होते. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील 3 अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून महापालिका लेखा विभागाकडून 5,10,251 रुपये सुरक्षानमत रक्कम काढून घेतल्याचा आरोप भाजपचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघ यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्तांना निवेदन देऊन 3 विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित ठेकेदार कंपन्या तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.
ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील विविध शौचालयांच्या दुरुस्तीच्या कामांचा ठेका जान्हवी कन्स्ट्रक्शनचे मालक संजय घोसाळकर यांना 2017मध्ये देण्यात आला होता. 1,77,52,000 रुपयांचा हा ठेका होता. या ठेक्यासाठी कंपनीनं महापालिकेत 5,10,251 रुपयांची अनामत रक्कम जमा केली होती. महापालिकेचे कनिष्ठ अभियंता सुधीर सोनावणे, उपअभियंता शैलेंद्र चारी आणि कार्यकारी अभियंता प्रकाश खडतरे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून अनामत रक्कम काढून घेण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेनं केलेल्या तक्रारीच्या आधारे पालिकेनं चौकशी केली आहे. यामध्ये स्वाक्षऱ्या अजित सिंग, अभिषेक सिंग आणि संतोष पवार यांनी केल्याचं स्पष्ट झालं आहे, असा दावा वाघोले यांनी केलाय. जान्हवी कन्स्ट्रक्शनचे मालक संजय घोसाळकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तसंच लेखा व वित्त विभागानं 17 ऑगस्ट रोजी बनावट स्वाक्षऱ्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर तक्रार दाखल करण्याचंही सुचवलं. परंतु 5 महिन्यानंतरही महापालिकेकडून कारवाई झाली नसल्याचा आरोपही संजय वाघोले यांनी केलाय. जन्मतः अंध असली तरी प्रभू श्रीरामाप्रती तिची भक्ती मात्र डोळस आहे. ठाण्यातील 11 वर्षीय श्रेया शिंपी ही जन्मतः अंध असून तिला अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेला जाण्याचा योग आला नसला तरी आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी तिनं चक्क रामनामाचं गाणं गाऊन रसिक भाविकांचं लक्ष वेधलंय. ठाण्यातील पाचपाकाडी टेकडी बंगला येथील अष्टविनायक दर्शन सोसायटीत राहणारी श्रेया शिंपी ही राहुल आणि स्वाती शिंपी या दाम्पत्याची एकुलती एक मुलगी. 2012 साली जन्मलेली श्रेया जन्मतः अंध असून ती इयत्ता 5वीमध्ये शिक्षण घेते. दोन्ही नेत्रांनी दिव्यांग असली तरी श्रेया ही नौपाड्यातील ब्राह्मण विद्यालय या नियमित शाळेत शिकत असून प्रत्येक परीक्षेत शाळेत ती नेहमीच पहिली येते. श्रेयाचे आजोबा घरच्या घरी हार्मोनियम आणि बासरी वाजवायचे, एवढाच काय तो कलेचा वारसा शिंपी घराण्यात होता. परंतु अनुवंशिकता म्हणा अथवा अन्य काही चमत्कार, श्रेया बालपणापासूनच संगीत आणि गायन कलेत पारंगत होत गेली. श्रेयानं आजपर्यंत 200 गाणी गायली आहेत. तसंच अनेक गाण्यांच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये श्रेयानं आपल्या कलेचं सादरीकरण केल्याचं तिच्या आईवडिलांनी सांगितलं. अयोध्येतील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात रामनामाचा जागर होतोय. या पार्श्वभूमीवर गीतकार प्रवीण भालेराव यांनी रचलेल्या आणि संगीत संयोजक अनिल वैती यांनी कंपोज केलेल्या श्रीरामावरील बोलो राम 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 या गाण्यासाठी त्यांना सुयोग्य असा आवाज हवा होता. त्यासाठी अनेकांच्या चाचण्या केल्या होत्या. मात्र चिमुकल्या श्रेयाच्या आवाजाची त्यांना भुरळ पडली आणि पहिल्याच प्रयत्नात श्रेयानं हे गाणं गाऊन एक वेगळा आविष्कार दाखवला. श्रेया नेत्रहीन असली तरी श्रेया स्वावलंबी आहे. ती अभ्यासासोबतच आपली सर्व कामं स्वतःच करते. प्रभू श्रीरामासाठी गाणं गाण्याची तिची इच्छा होती. तिची ही इच्छा आता पूर्ण झाली आहे. बोलो राम 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 हे गीत अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अर्पण केल्याचं श्रेयानं सांगितलं. राजापूर येथील आमदार राजन साळवी यांनी उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 5 पथकाच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई सध्या सुरू आहे. 2009 ते 2022मध्ये त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक संपदा जमा केल्याप्रकरणी छापा टाकण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी आणि मुलगा यांचा देखील यात समावेश आहे. कलम 13(1)(ब) आणि 13(2) याप्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती ठाणे लाचलुचपत विभागाचे अधीक्षक सुनील लोखंडे यांनी दिली आहे. काय नेमकं कारण समोर आलेलं आहे? रत्नागिरी येथील जो राजापूर मतदारसंघ आहे विधानसभा, त्यांचे आमदार जे आहेत राजन साळवी यांच्या विरुद्ध आज रत्नागिरी सिटी पोलीस स्टेशनला अपसंपदेबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये गुन्हा दाखल करताना 2009 ते 22 या कालावधीमध्ये ते ज्या लोकसेवक या पदावर होते त्या पदावर असताना जी अपसंपदा ग्रहण केलेली आहे त्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना अपसंपदा धारण करायला ज्यांनी मदत केली त्यांचा मुलगा आणि पत्नी यांच्या विरुद्ध पण ह्यामध्ये कारवाई केली जाणार आहे. आज सकाळी गुन्हा दाखल केलेला आहे
आणि ACBच्या 5 टीम तिथे घरझडती आणि विविध ठिकाणी कारवाईसाठी तैनात आहेत. आज त्यांची तिथे कारवाई सुरू आहे. सर, काय नेमकं छाप्यामध्ये मिळून येऊ शकतं आणि कशा प्रकारची कारवाई भविष्यात होऊ शकते? छाप्यामध्ये बहुतांश आपण त्या ठिकाणी इतर काही जी आता चौकशी झाली त्या व्यतिरिक्त काही मालमत्ता आढळते का किंवा कुठले मालमत्तेसंबंधीचे कागदपत्र आढळतात का या बद्दल सविस्तर कारवाई केली जाते. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेच्या आणि मेसर्स टेम प्राधिकरणाकडून शुक्रवार 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून शनिवारी 20 जानेवारी रोजी असा 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या शटडाऊन कालावधीत निगा, देखभाल आणि दुरुस्तीमधील अत्यावश्यक कामं, टेमघर जलशुद्धीकरण केंद्र, नवीन मोटर कंट्रोल पॅनल बसवणं, कळवा प्रभाग समिती अंतर्गत मुख्य जलवाहिनीवर कनेक्शन करणं तसंच इतर तातडीची कामं हाती घेण्यात येणार आहेत. या अनुषंगानं ठाणे शहरातील घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी नगर, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागातील पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहील. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि ठाणे महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलंय.